नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, सगळ्यात आधी तुमका प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला, तर आज मी येईल आमच्या मराठी शाळेमध्ये. तर मराठी शाळेमधलं कार्यक्रम कसं पार पाडलं जातं ह्या बघूया. का शाळेत खूप काय काय कार्यक्रम असतात आणि रात्र असा ना ती दशावतारांची असा. तर ह्यो व्हिडिओ रात्रीपर्यंत कंटिन्यू राहतो. तर चला मग बघूया. तर मी आता शाळेकडे येईल. आता आपण आतमध्ये जाऊया. कार्यक्रम असतात, परत कवायत प्रकार असत, खूप काय काय गोष्टी असतात जे आपण बघू गवतल्या. तर चला मग आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. तर मंडळी, आत्ताच मी शाळेकडे येले. चला मग आतमध्ये जाऊया आणि आजचं प्रजासत्ताक दिन आपल्या मराठी शाळेत साजरं करूया. सर्वांना नमस्कार. 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थ, या शाळेचे आजी माजी विद्यार्थी, माता पालक, त्याचप्रमाणे दोन्ही अंगणवाडीच्या सेविका, आजी माजी सर्व ग्रामपंचायत सदस्य, या प्रशालेतील शिक्षक, विद्यार्थी, आपण सर्वजण उपस्थित आहात. त्याबद्दल शाळेच्या वतीने मी आपणा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर लगेचच आपण आपल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. शाळा वेल्हे नंबर 2च्या प्रांगणामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी आपण ध्वजारोहण सोहळा आपल्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे. यानिमित्त उपस्थित असणारे सर्व ग्रामपंचायतचे आजी माजी उपस्थित सदस्य, पालकवर्ग, दोन्ही अंगणवाडीच्या काही सेविका, मदतनीस, त्याचप्रमाणे बचत गटाच्या अध्यक्षा सचिव सौ राहुल मॅडम आणि आपण सर्व धन्यवाद व्यक्त करतो. प्रतिवर्षी आपल्या शाळेमध्ये ध्वजारोहणाचा ज्या आणि आपण संगीत कवायत आणि मानवी मनोरंजन प्रात्यक्षिक घेणार आहोत. बाकी कारण थोडा वेळ होणार नाही. कवायत हा जर तू काय माम देतो तर दिदी बरोबर जा ना, माम देतो तो बा दिदी. आताची ही संगीत कवायत अतिशय सुंदर प्रकारे मुलांनी सादरीकरण केलेलं आहे आणि या मुलांना मार्गदर्शन करण्याचं काम शाळेच्या उपशिक्षिका जळी मॅडम आपण केलेलं आहोत. आपलंही खूप खूप अभिनंदन. आत्ताची या संगीत कवायतीसाठी श्री जागदेव लिंगवत, श्री सुरेश गावडे आणि श्री ज्ञानेश्वर राऊत यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये, 300 रुपये आपले सर्वांचे नोंद जमा झालेले आहेत. दशावतारांचा नाट्यप्रयोग आपल्या शाळेच्या रंगमंचावर होणार आहे. त्याचप्रमाणे 8 वाजता मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि सर्व महिला भगिनींना विनंती आहे की दुपारी 2 नंतर 2 ते 6 या वेळेमध्ये आपल्या सर्व महिलांसाठी गावातील हळदी कुंकू कार्यक्रम आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या आणि पालकांनी आयोजित केलेला आहे. तर मंडळी, अशा प्रकारे प्रजासत्ताक दिनाचा हे कार्यक्रम शाळेतलं पार पडलो. आता घरात जाते. बाईने हळदी कुंकू पण दिलं आणि मम्मीचा वाण दुपारी पण असा. तर आता आपण रात्री येऊ काय हा. आणि माझं सगळ्यात आवडतं म्हणजे ज्याचे सगळे डायलॉग पाठ असतात श्रीराम साहिल म्हणजे हेळेकर दशावतार मित्रमंडळ यांचा नाटक असा. मला खूप त्यांचं नाटक आवडतं. नक्कीच मी भेटले. त्या एक स्त्री पात्राची जी भूमिका करतात ती त्याच्यावर मी जाम फिदा असं तुमकार पण मंडळी मी ऐकायते त्यांचा संवाद. तर चला आता घराकडे जाऊया. रात्री नाटक असा याची खुशी मला वेगळीच असते, कारण की माझा आवडता हेळेकर दशावतार नाट्य मंडळ ज्याचा मी म्हणजे खूप 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 म्हणजे खूप मोठा फॅन आहे.
तर आता बघूया सकाळच्या नाश्त्याक काय असा आता. भाकरी नाही हा, तर बघूया काय असा आता. तर म्हणजे घराकडे येलं आहे, तर आज आमच्याकडे घावणे असतात नाश्त्याक, घावणे आणि चाय. तर म्हणजे नाश्ता करून घेत आहे. तर मंडळी आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटू. प्रजासत्ताक दिन आपण शाळेमध्ये साजरं करून आता तयारी केलेल्या नाटकासाठी जाण्यासाठी. तर मी खूप उत्सुकता असे नाटकाक जाव. तर साक्षी, बायू, मामी असा, प्राची आम्ही सगळीजणं मिळून आता 9:30च्या दरम्यान नाटकाक जातो. तर चला तुमका पण बघूचा ना कोकणातलं नाटक. तर चला मग बघूया. तर आम्ही चाललो सगळेजण आत्ताच बाहेर पडलो. वंगडी आमचं मामा, तर गिरी मामा असं आमचं वंगडी मयूरपणा. आस्वाद घ्यायचा आहे. सर्वांना विनंती आहे कृपया आपण जर सगळेजण तर मंडळी नाटकासाठी उपस्थित झाली सगळी पार्टी असा. इंजल, समीक्षा, बायू आणि सकाला. मंडळी आता तर मी शाळेकडे गेलो होतो. सगळ्यात आधी ना डान्स असा पोरांचो, तो तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर आपण दशावतारांची भेट घडवून घेऊया. झालेला या डान्स शाळेतला नृत्यचा होता आता झाला. तर आता दशावतारांची आरती असतात. तर आपण आरती बघूया चला. नाटकाची सगळी तयारी चालू. आत्ताच नुकतीच आरती झालेली आहे. तयारी तडे चालू असा. मंडळी ज्या पात्राची मी आतुरतेने वाट बघत होते ना, तर त्या पात्रात येऊक नाही पण असो त्यांची कमी न भासण्यासाठी त्यांच्याबद्दल अजून एक पात्र येलेलं असा. तर आपले मलेरिया डॉक्टर जे असतात ते पण कॉमेडी भूमिका करतात. तर त्यांचा पण जे मोठा फॅन असेल तर त्यांची भूमिका आपण बघून घ्या. थोड्याच वेळात नाटक आता चालू जाताला. तर चला आज बघूया कोकणातल्या दशावतारांची रात्र. रंगदेवता आणि नाट्यसेखांना विनम्र अभिवादन करून हेळेकर दशावतार नाट्य मंडळ कालवडी तालुका सावंतवाडी नवीनच दर्जेदार नाट्यप्रयोग, पूर्ण पौराणिक नाट्यप्रयोग सादर करतोय. कृती विकृती कथासंकल्पना श्री मास्तर स्वरसम्राट संदीप कोणस्कर यांची आहे. आणि सर्व हेळेकर दशावतार नाट्यमंडळाचे सर्व कलाकार नवीनच नाट्यपुष्प तुम्हा रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहोत. कृती विकृती. तरी यापूर्वी जसा हेळेकर दशावतार नाट्यमंडळात सर्व कलाकार तुमचा आशीर्वाद लाभला, तसंच रसिक मायबाप हो याही नाट्यप्रयोगाला तुमची अशीच साथ असू द्या ही तुम्हा सर्व मायबाप चरणी नम्र विनंती. तुमच्याकडे जाऊन काय झाला खाल्ला तर तुमका सांगा पूर्ण काढून काय समजणार नाही. यामध्ये कोणीतरी वाट बघतो असाच करतो. सुकट गौरी होय काय घेता
पडशी पुढे काय बाबा खसून इलो माझा कुत्री मी जाणील रे मी ओळख नाही तसा मला याच्या नादी लागते आता एवढ्यात 5-6 मुलं झाली असती याच्या नादी लागते हे वाटलं होईल तुझं वाटलं सारे मार्ग मला ज्ञात आहे या अरण्यात बरीच वर्ष मी काढली आहे कसाही आहे तुझ्या जीवनात काय माझा प्रश्न योकोच होय दुसरा प्रश्न महत्वाचा हे तुझं लगीन झालं लगीन झालं लांबपर्यंत पोहोचलीस काय झाला लग्नापर्यंत पोहोचली विचारू काय झाला बरोबर आहे. काय आपण गेला माहीर नाही राजघराण्यातलं माहिती आहे. आलं आमच्या लक्षात म्हणजे लग्न सोहळ्याचं या मच्छीला जायचा व्यापार होईल म्हणून म्हणते नाही म्हणलं, तू लग्न झालं नाही. अजून लग्न झालं नाही बा. हा. बरं. बरं झालं म्हणजे माझा बरा आला. या तुमचा बायका का? तुझं नाव घ्यायची नाही. सांगू तुझं लगीन जर भाव नाही ना वर्ग बघलोय गो वर्ग बघलो बरीच तयारी केली. नाही बघू अहो, सांगू सांगू माझ्याला पण वेळ कमी. तेव्हा हे काही तुझ्या समस्या आहेत ना तेव्हा तरी लागत असायची नक्कीच होईल. आता म्हटलं आपल्याला वेळ नाही काही गोष्टीच्या सूचना देत असतो ते मी लक्षात यायला आहे बरं तेव्हा लक्षात या बरं आता येतो आता येऊ का येऊ कसं वाटतंय आता थोडं बरं वाटतंय ना मलाही अरे सावळे मला Hold on. छान आहे मासे कोणी पैसे आग लाव पैसे का माझ्या सत्याला
सुरेश गावडे प्रतिमेश गावडे यांच्याकडून माझ्या मुलीसाठी लागणूक पाचशे त्यांचंही आणलं. अगं तुका लाज सरा मुलां काय असा काय ना वरच्या बरा करून ऐकल्या व्यक्ती समोर आपली प्रतिनिधी तोंडी शोधाधिकपर्यंत भटतो होतो तीच व्यक्ती समोर काय भटतोय तू माझी सत्ता गाजवायची माझ्या बाजूचा तू घात केलाय आपल्या प्रत्येक भक्तांना उत्तुंगशा कसोटीच्या शिबिरावर उभी करतात आणि भोकावर माझ्या मध्ये वास्तव्य करणाऱ्या जनते आणि करावी भक्तांच्या जीवनात संकट यावी आणि संकटातून निर्सार करून आणि जीवन करून द्यावं आहे मंगलमय आशीर्वाद संपले नाटक संपले तरी शाळा वर्ग नंबर 2 आणि व्यवस्थापन समितीच्या वतीने मी या नाट्य मंडळाचे शतश आभार मानतोय. तर म्हणजे नाटक वगैरे संपवून आज पहिल्यांदा शेवटपर्यंत नाटक बघितलं आणि आता आम्ही घरची वाट धरलो. खूप मस्त नाटक होता. तर नक्की कमेंट करा दशावतारांच्या या रात्रीबद्दल. चला तर मंडळ उद्या भेटा एका नवीन दुसऱ्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काय शिकाय बाय बाय टेक केअर.